जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो आहे ना, जर आपण चॅनलवरती नवीन असाल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्यासाठी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो। धंद्यातून आपल्याला वेळ भेटत नसतो, तरी आपण वेळ काढून आपल्यासाठी, आपले रिक्षा ड्रायव्हर असतील, आपले जे मराठी बांधव असतील त्यांच्यासाठी काही चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा आपला उद्देश असतो मित्रांनो। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच आपल्या मराठी बांधवाला सपोर्ट करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या व्हिडिओचा विषय तुमच्या सर्वांच्या माहितीतलाच आहे, कारण तुम्हाला माहीतच आहे की आपले महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक तर यांनी एक घोषणा केली आहे की महाराष्ट्रातील जेवढे रिक्षावाले आहेत त्यांना प्रत्येकाला मराठी आले पाहिजे। तर मित्रांनो, ह्या घोषणेला खूप जणांचा विरोध होत आहे आणि खास करून आपले मराठी लोकही या घोषणेला विरोध करत आहेत। त्यामध्ये सदावर्ते एक नंबरला आहेत, गुणरत्न सदावर्ते, ज्यांनी एस टीचा संप जो होता तो लावून धरला होता। तर त्यांनी एस टीला कुठपर्यंत नेऊन ठेवलं आणि काय केलं तरी तुम्हाला माहीतच आहे। तर असे गुणरत्न सदावर्ते एक नंबरला आहेत। तर अशा काही संघटना आहेत त्या या निर्णयाच्या विरोधात आहेत आणि त्यांनी अशी घोषणा केली की त्या संघटनांनी की आम्ही 4 मेला संपावर जाणार आहोत म्हणून। तर असे किती संघटना आल्या आणि किती संपावर गेल्या तरी काय मुंबई ठप्प होणार नाही आणि मुंबईला काही फरक पडणार नाही। तर मित्रांनो, अशामध्ये काही मराठी संघटना असू शकतात, नाही म्हणू शकत नाही आपण, कारण आपलीच लोक आपल्या लोकांना पुढे जाण्यापासून रोखतायत। कारण मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि तिथं मराठीचंच राज्य चाललं पाहिजे। मुंबईसाठी खूप जणांनी आपले बलिदान, जीवाचं बलिदान दिलेलं आहे। तर त्याच्यासाठी मराठी मुंबईसाठी जर कंपल्सरी होत असेल तर तिथं प्रत्येकाने पाठिंबा दिला पाहिजे आणि योगदान दिलं पाहिजे। पण असेच काही मराठी लोक आपलेच आहेत, ते आपल्या मराठीच्या विरोधात उभे राहिलेत। ज्यांना कोणाला मराठी यात शिकता येत नसेल तर त्यांनी याच्या अगोदर शिकली पाहिजे होती, कारण याच्या अगोदर राज ठाकरे खूप वेळा सांगून झालेत की महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे। पण त्यांना एवढं तेव्हा कोणी या लोकांनी कोणी सिरियसली घेतलं नाही। तर जेव्हा सरकारकडूनच याची जेव्हा जाहीर घोषणा करण्यात आली की मराठी कंपल्सरी आहे, तेव्हा सर्वांचे धागे दणाणलेले आहेत। तर मित्रांनो, आपण महाराष्ट्रात राहतो, मुंबईमध्ये राहतो, तर आपल्याला सर्वांना मराठी आली पाहिजे। पण याच्यात काही चुका आपल्याही होतात, कारण आता आम्ही रिक्षा चालवतो, आम्ही रोज मार्केटमध्ये फिरतो, आम्हाला खूप प्रकारचे वेगवेगळे लोक भेटतात। तर काही लोक असे पण भेटतात की आपलेच लोक आहेत, जे मराठी आहेत, प्रॉपर मराठी आहेत, तेच आम्हाला काय म्हणतात, भैया इधर चलोगे क्या, उधर चलोगे क्या। अहो म्हणजे आमच्या तोंडावर बघून असं तुम्हाला वाटतं की हा भैया आहे म्हणून, आम्हालाच लाज वाटते की तर आम्ही मराठी बोललो ना तरी काय काय लोक हिंदीमध्येच बोलतात आमच्याकडं। तर समजा असं होतं, समजा काही लोकांनी विचारलं भैया इधर चलोगे क्या, उधर चलोगे क्या, आपण समजा मराठीत बोललो ना, कुठं जायचे काय, असं इकडं जायचं का तिकडं जायचं, आणि ती त्यांचंच पाडा चालू ठेवतात हिंदीचा, आणि गाडीत बसल्यानंतर समजतं की हे प्रॉपर मराठी आहेत। आणि गाडीत बसल्यानंतर ते त्यांचं समजा कुणाकडं संभाषण होत असेल फोनवर किंवा कसं होत असेल, तर समोरच्या व्यक्ती जर मराठी बोलत असेल ना तर त्याच्याकडे ती मराठी बोलतात आणि आमच्याकडे हिंदी बोलतात। तुम्ही मराठी आहात ना, तर तुम्ही प्रथम मराठीला प्राधान्य द्या ना। हिंदी भाषा ही ऑप्शनसाठी ठीक आहे ना, समजा ज्याला कुणाला येतच नसेल आणि आता पर्यायच नाही आणि आपल्याला त्याच्यासोबत संवाद साधायचा आहे, तर आपण हिंदी बोललात तर ठीक आहे, समजून घेऊ शकतो, कारण हिंदी सगळीकडे चालते। पण आपल्या राज्यामध्ये मराठी चालते। आपण ज्या राज्यात वाढलो, आपला जन्म झाला, तर आपण त्या भाषेला का दुजारा देऊन पुढची भाषा ॲक्सेप्ट करायची। जोपर्यंत आपले लोक जेव्हा प्रॉपर मराठी बोलायला सुरुवात करणार नाहीत ना, तोपर्यंत कोणताही भैया असो किंवा कोण असो ते मराठी बोलणारच नाहीत। तर जे भैया लोक मुंबईला रिक्षावाले आहेत, त्यांचा एका चॅनलने इंटरव्ह्यू घेतला होता, तर ते स्वतःहून म्हणतायत की समोरची लोक जर आमच्याकडे हिंदीमध्ये बोलत असेल तर मग आम्ही का मराठी बोलावं, कारण त्यांना त्यांची बाजूच कोणती पडती राहिली नाही ना, कारण त्यांना पाहिजे तसं पोषक वातावरण आपण निर्माण करून देतोय, कारण आपण त्यांची भाषा बोलतोय, आपण आपली भाषा सोडून आपण त्यांची भाषा बोलतोय। आणि त्यांची जर भाषा आपण बोलत असेल तर त्यांचं कुठं अडतंय काय, त्यांचं काम बनून जातंय। पण आपण जर आपल्या भाषेमध्ये बोललो आणि त्यांना जर कुठं अडचण होत असेल तिथं, तर ते स्वतःहून मराठी शिकतील किंवा आपल्याकडून सुद्धा शिकतील आपण काय बोलतोय। आपण अशा काही गोष्टी समजा त्यांना समजावून सांगितल्या तर ते सुद्धा शिकतील। पण जर आपणच आपली भाषा सोडून जर त्यांच्या भाषेत बोलत असू तर ते शिकणारच नाहीत ना। आपण त्यांना भाग पाडलं पाहिजे मराठी शिकण्यासाठी। तर आपण त्यांची भाषा बोलतोय आपल्या राज्यामध्ये राहून, कारण आपण पाहुणे असल्यासारखं वागतोय आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, किंवा आपण जर त्यांना पोषक वातावरण निर्माण करून द्यायला गेलो तर ते बोलणारच नाहीत। आणि अशा तर काही संघटना ज्या संप करतायत ना, त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे की आपण महाराष्ट्रात राहतोय का कुठं राहतोय। मराठी भाषा ही, स्थानिक भाषा ही कंपल्सरी प्रत्येक राज्याची ही आलीच पाहिजे, हे असा नियम आहे। तर सदावर्तीने समजून घेतलं पाहिजे, आपला जन्म महाराष्ट्रात झाला आहे, महाराष्ट्रावर प्रेम करा। तुम्हाला बाकीच्या लोकांची वकिली करायची काय गरज आहे। अहो जो कोर्टात गुन्हेगार वकील असतो ना, त्याला माहीत असतं की ह्या चुकीचं आहे, तरी तो त्याला वाचवायचा प्रयत्न करतो। तसं तुम्ही करताय वकील साहेब। अहो तुम्ही मराठीला कसं काय प्राधान्य देता येईल, मराठी कशी काय वाचेल महाराष्ट्रामध्ये, याच्यासाठी प्रयत्न करा ना सदावर्ते साहेब। तुम्ही फार भैयांची सुपारी घेतल्यासारखं आहे। आणि अजून एक ते शुक्ला कोणतरी आहेत, सुनील शुक्ला, तर हे असे 2 लोक आहेत आणि अजून काय अशा संघटना आहेत। तर अशामधून
त्यांचा 4 तारखेला संपाचा इशारा आहे. तुम्ही संप केला तरी काही होणार नाही. रिक्षावाले, मुंबईचे रिक्षावाले स्वतः म्हणलेत की आम्ही 8 तास गाडी चालवतो, तिथं आम्ही 12 तास चालू, 16 तास चालू. त्यांना काय धंदा, उलट त्यांचा धंदा चांगला होईल. आणि ज्यांना कोणाला जे परप्रांतीय असतील, त्यांना कोणाला मराठी येत नसेल, तर मित्रांनो तुम्ही मराठी शिका. आणि मराठी जर शिकलात तरच तुम्हाला मुंबईमध्ये प्राधान्य मिळेल. कारण मुंबई ही मराठी माणसांची आहे. इथं मराठी माणसाचाच हक्क चालणार. तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर तुम्हाला मराठी आली पाहिजे. जर नसेल जमत तर मग तुम्हाला गावाला गेल्याशिवाय पर्याय नाही. काय काय लोक म्हणतात आम्हाला वेळ द्या शिकायसाठी. अहो वेळ द्या म्हणजे किती वेळ द्या? काय काय जणांची आता केस पांढरी झाली मुंबईमध्ये राहून, तरी तुम्हाला मराठी आली नाही. तर तुम्ही आता वेळ घेऊन काय पुढच्या जन्मात मराठी बोलणार आहात का? अहो ज्याला शिकायचं असतं ते कसं पण बोलतंय. त्यामुळं तुम्हाला आहे ना आत्ता वेळ काय भेटणार नाही. आता मनसेवाले तर एकदम आक्रमक झालेत. त्यासाठी आहे ना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. तर तुम्ही आत्ता शिकून काय शिकणार आहे? तुम्हाला आत्ताच काय बालवाडीत टाकावं लागणार आहे का? मग ज्याला शिकायचं असतं तो माणूस कसा पण शिकतो. आत्ता सरकारने सांगितलं तेव्हा तुम्हाला जाग आली का? तर असं आहे मित्रांनो, आपली पण लोकं काय आहेत ना, ती त्यांना पोषक वातावरण निर्माण करून देतात. अहो गाडीमध्ये आम्हाला असं अनुभवायला भेटतं ना, की मराठी प्रॉपर मराठी माणसं असून आपल्या एकमेकांमध्ये पण हिंदीमध्ये बोलतात. तर परवाचा तुम्हाला एक किस्सा सांगतो मित्रांनो. परवा पिंपळी सौदागरमधून मला एक बुकिंग आली आणि 2 स्टॉप होते तिथनं. आणि त्यांचा ड्रॉप होता ताथवडे, आपलं कॉलेज आहे बघा ताथवडेमध्ये, सर्व्हिस रोडलाच, तर डी वाय पाटील कॉलेज म्हणून. तर कुणाला ऐकूनपासून मी एक पिकअप केलं आणि दुसरं एक पिकअप होतं शिवार गार्डनची, तिथं आतमध्ये एक सोसायटी आहे कुठली तरी, तर तिथून एक पिकअप होतं. ते दोघांना घेतले मी. आणि तो पहिला पोरगा प्रॉपर मराठीच बोलत होता आणि दुसरा पोरगा जिथनं मी पिकअप केलं ना तो पण म्हणजे मराठीच होता. मी म्हटलं ना चल दादा बस लवकर. तो बोलला काका सॉरी जरा उशीर झाला. म्हणजे तो लवकर आला नव्हता वरून खाली. मी पिकअप त्यांचं फक्त ॲड स्टॉप केलं होतं ना, तर तो लवकर वरून आला नव्हता. तर मी समजून गेलो की हा पण मराठीच आहेत. आणि तिथं बसल्यापासून त्यांचं शाळेच्या लोकेशनवरती उतरपर्यंत त्यांचं हिंदीमध्ये कम्युनिकेशन चालू होतं. म्हणजे बोलणं सर्व हिंदीमध्येच. तर मी त्यांना पुढं गेल्यानंतर भूमकर चौकात तिकडं गेल्यानंतर म्हणलं दादा तुम्ही मराठी आहे का रे? तर म्हणले हो मराठीच आहे, मी नागपूरचे आहे. तर मी म्हणलं त्यांना तुम्ही हिंदीमध्ये का बोलताय? तर ते बोलले दादा कसं आहे आमच्या कॉलेजमध्ये आहे ना सर्व हिंदीच पोरं आहेत आणि आम्ही मराठी थोडेच आहे. म्हणजे आमच्या क्लासमध्ये आहे ना सर्व हिंदी पोरं जास्त आहेत आणि आम्ही मराठी थोडेच जणच आहेत. मग त्यांचं सर्वांचं हिंदी चालतं, मग त्याच्यात मग आमची पण सवयच होऊन गेल्या हिंदी बोलायची. मग आम्ही आमच्यात पण हिंदी बोलतो. तर हेच चुकतं आहे आपलं. जेव्हा कधी ऑप्शन आपल्याला समोरच्याला येत नसेल तर कधी बोललात तर ठीक आहे, पण आपण आपली भाषा सोडून त्यांचीच भाषा आपली दैनंदिन जीवनामध्ये का यूज करतोय? कारण आपणच आपल्या याच्यात पाहुणे झाल्यासारखं होतंय. खूप जण असे आहेत त्यांना म्हणजे रिक्षावाल्यांना, आता मला तर असा राग येतो ना, आपण मराठी बोलतोय तरी ते हिंदीमध्ये बोलतोय. डोकं सटकतं, असं वाटतं की याला आता काय बोलू मी. तर मी असं काय जणांना बोललोय पण एकदा एका पॅसेंजरला, चिडला माझ्यावरती तो. पण हे लई दिवसापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे मी तरी एक दीड वर्ष झालं असेल तेव्हा मी एका पॅसेंजरला असं बोललो होतो. खरंच सांगतोय की मी मराठी बोलतोय आणि त्याला पण मराठी येते आणि तो माझ्या संगात हिंदी बोलतोय. तर मी त्याला बोललो काका तुम्ही बरं आहे तुम्हाला मराठी येते, तुम्ही UP बिहारवरून येऊन पण तुम्हाला मराठी येते थोडीफार. काय म्हणजे मी काय UP बिहारचं वाटलो का तुला? मी म्हणलो मग काय तुम्ही हिंदी बोलताय मराठी थोडीफार बोलताय, म्हणजे तुम्हाला मराठी, मला वाटतं तुम्ही हिंदी आहे आणि तुम्हाला मराठी येते थोडीफार. अरे दादा मी प्रॉपर मराठी आहे. म्हटलं प्रॉपर मराठी आहे मग तुम्ही हिंदी कशाला बोलताय? मी तुमच्या संगाती मराठी बोलतोय ना, मग तुम्ही माझ्यासोबत मराठीमध्ये बोला ना. नाही तसं काही नाही, आता आमच्या ऑफिसमध्ये इकडं सगळे असंच चालतंय. तर अशी त्याची भाषा होती माझ्यासोबत बोलायची. तर मित्रांनो हे आपलीच लोकं चुकी करतायत. आपलीच लोकं आपल्या भाषेपासून लांब जायला लागलेत. मग आणि त्याच्यात आपली पोरं पण आता सगळी हिंदी हे ते सगळं चालू झाले. तर मित्रांनो आपण जर आपल्या भाषेला प्राधान्य दिलं ना तर इतर लोकही देतील असं मला वाटतंय. तर आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे, आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे. आपली पोरं आपल्या पोरांचे मित्र कसे आहेत, त्यांची लँग्वेज कशी आहे, तर अशामधून सुरुवात जर केली ना, आपण जर आपल्या भाषेवर प्रेम केलं आणि आपल्या भाषेवरती जर आपण जिव्हाळा दाखवला ना, तर लोकांनाही आपल्या भाषेवर प्रेम करावंच लागेल. कारण आपणच जर आपल्या भाषेपासून दूर गेलो, आपण जर समोरच्याला जे आवडते तसं बोलायला गेलो, तर आपली भाषा ही नस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. कारण महाराष्ट्रासाठी खूप जणांचं योगदान आहे आणि ते असंच वाया घालू देणं म्हणजे ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो. तर असं आहे मित्रांनो. तर चला इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर मित्रांनो नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.